नमस्कार मंडळी, बोल महाराष्ट्राचे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बार्शी टाकळी जिल्हा सोलापूर येथे प्रांतिक बहिष्कृत हितकारिणी सभेच्या परिषदेत मे 1924 मध्ये दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आपण मागील भागात देशांतर याविषयी काय म्हटले हे आपण बघितले होते। या भागात आपण धर्मांतराबद्दल ते काय म्हटले हे बघणार आहोत। ते म्हणतात, तशा प्रकारचा दुसरा मार्ग म्हणजे धर्मांतर। कोणत्याही धर्माकडे आपण तात्विक तसे व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे। तात्विकदृष्ट्या हिंदू धर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे। नव्हे, कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल। या हिंदू धर्मात सर्वांभूती एक आत्मा असे मूलतत्व आहे। या उदात्त तत्वाप्रमाणे जर समाज घटना झाली असती तर ज्याप्रमाणे दिवा घरच्यावर तेवढा उजेड करावा व परक्यावर अंधार पडावा असे करीत नाही, किंवा ज्याप्रमाणे वृक्ष जो त्याचा उच्छेद करतो अथवा जो त्यास पाणी घालतो या उभयतास सारखीच सावली देतो, किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तृष्णा हरून व वाघाला विष देऊन मारून टाकीत नाहीत, तशी हिंदूंची सर्वबुद्धी असते तर। परंतु हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किती किळसवाणे झाले आहे। आचाराला कुठे वाव आहे काय? जे लोक सर्वाभूती एक आत्मा आहे असे कंठशोष करून सांगतात, त्याच लोकांनी मनुष्यासारख्या मनुष्याला अपवित्र व अस्पृश्य लेखावे हे नवल नव्हे काय? पण याहूनही चीड येण्यासारखी जी दुसरी गोष्ट आहे ती ही की जे लोक हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत नाहीत त्यांना मात्र आमचे वरिष्ठ हिंदू समदृष्टीने लेखतात। ख्रिश्चन लोक अपवित्र नाहीत व अस्पृश्यही नाहीत। वरिष्ठ हिंदूंना त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत नाही, त्यांच्या हाताखाली राबण्यात कमीपणा वाटत नाही। तसेच एका दृष्टीने मुसलमान लोक हिंदूतील कोणत्याही अति नीच वर्गापेक्षाही विशेष स्पृश्य व पवित्र नाहीत असे म्हणणे भाग आहे। कारण कोणताही हिंदू गोवध करून त्या मांसावर उपजीविका करीत नाही। मुसलमान व ख्रिश्चन लोकांस तसे करण्यास मात्र प्रत्यव्यय नसून महार मांग धेड वगैरे हिंदूपेक्षा त्यांना पवित्र व स्पर्श मानण्यात येते। त्यांचा वरिष्ठ हिंदूंचा हर एक प्रकारचा बाह्य व्यवहार घडतो व त्यांची मुले एका शाळेत व वर्गात शिकतात। ते एका विहिरीवर पाणी भरतात व इतर बाबतीत समान वृत्तीने वागतात। परंतु ज्या आम्हास वैदिक धर्म शिरसंवादी ज्यात आमचा आचार हिंदू त्यांचा ते तिरस्कार करतात। इतकेच नव्हे तर आम्हाला जनावरांपेक्षाही कमी लेखतात। ज्या धर्माची तत्वे इतकी उच्च पण त्याचा व्यवहार इतका नीच, त्या धर्मात राहून आमची उन्नती होईल की नाही असा प्रश्न साहजिकच उद्भवतो। परंतु आपल्या लोकांनी धर्मांतर करावे की नाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे। धर्म हा मनुष्यास आवश्यक आहे की नाही या वादग्रस्त प्रश्नात जाण्याची माझी इच्छा नाही। एवढे मात्र खरे आहे की काही हिंदू लोकांना आणि विशेषतः हिंदू लोकांना जर प्राणाहून प्रिय असेल तर तो धर्मच आहे। पण ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? जो धर्म त्याच्या अनुयायांना ऐहिक व पारलौकिक सुखाची द्वारे मोकळी करण्याऐवजी ते बंद करूनच त्यांना अधोगतीत कितपत पडाव्यास लावतो, त्या धर्माला चिकटून राहण्यात काय अर्थ आहे? उलट धर्मांतर केल्याबरोबर जर तेच लोक आपली माणसात मोजदाद करून आपल्या समानतेने वागवितात तर धर्मांतर काय करू नये हे मला कळत नाही। आज वैकोम येथील सत्याग्रहाचीच गोष्ट घ्या। ज्या रस्त्यामधून अस्पृश्य वर्गास जाण्याची मनाई आहे त्या रस्त्यावरून ख्रिश्चन, मुसलमान व इतर अहिंदू जातीला जाण्यास मोकळीक आहे। या पक्षपाताचे कारण विचारले असता धडधडीत असे सांगण्यात येते की अस्पृश्य हिंदू आहेत म्हणूनच त्यास त्या रस्त्यावर जाण्याची मनाई आहे। असा जर हिंदू धर्माचा नियम आहे तर आपण धर्मांतर करून आपली सुटका का करून घेऊ नये? माझी खात्री आहे की असा आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील
आपण आज आहो तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपण उन्नती करून घेऊ. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.